पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने सध्या 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ यासह 3 किलो तूर डाळ देण्याचे आदेश दिलेले आहेत। अन्नधान्य वाटपाचे काम सुरू झालेले आहे। काही भागात तूर डाळ अद्याप पोहोचलेली नाही, तर या किटमध्ये तेल, मीठ, साखर, चहा आणि स्वयंपाकाची भांडी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं असताना या वस्तू मात्र किटमधून गायब झालेल्या आहेत। काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था मदतीला धावलेल्या आहेत। त्यांनी काही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केलेला आहे, पण सरकारकडून या वस्तू मिळणं अपेक्षित असताना शेतकरी उपेक्षित असल्याचं दिसून येत आहे। त्यावरून नाराजी व्यक्त होत आहे। अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरलेले आहे। अशा बाधित घरांमध्ये पंचनामे सुरू आहेत। त्या पूरग्रस्तांच्या खात्यात उद्या 1 ऑक्टोबर पासून प्रत्येकी 10,000ची मदत देण्यात येणार आहे। ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर पूरग्रस्तांसाठी 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू देण्यात येत आहे। तर तूर डाळ स्थानिक ठिकाणावरून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पण या किटमध्ये इतर जीवनावश्यक जिन्नस नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे। अनेक गावांमध्ये चारा टंचाईचा प्रश्न सुटलेला नाही। राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसलेला आहे, त्यामुळे चारा आणणार कुठून असा प्रश्न पडलेला आहे। तरीही काही जिल्ह्यांमधून चारा आणण्यात येत आहे। ज्या भागांना पुराचा फटका बसलेला नाही अशा ठिकाणचा चारा आणण्यात येत आहे। रेशन कार्ड धारकांचे धान्य सध्या पूरग्रस्तांकडे वळवण्यात आलेले आहे। ऐन दिवाळी अगोदर निसर्ग शेतकऱ्यांचीच नाही तर सरकारची परीक्षा पाहत आहे। सरकार समोर मोठे संकट उभे टाकले आहे। राज्यातील अनेक मंडळांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे। अतिवृष्टीने या भागात मोठे नुकसान झालेले आहे। या भागात सरकार अन्नधान्याचा पुरवठा करत आहे, पण यामुळे रेशन धारकांना दिवाळीपूर्वीच रेशन पुरवठा करण्याचे आवाहनही प्रशासनासमोर उभं टाकलेलं आहे। आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा शेतकऱ्यांना अनुभव येत आहे। अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं सर्वच हिरावलेलं आहे। जमीन खरडून वाहून गेलेली आहे, तर उभं पीक सडलं आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। पंचनामे मदतीसाठी निकषांची लांबलचक जंत्री तटपुंजी मदत यामुळे शेतकरी नाराज झालेला आहे। मदत किटमध्ये केवळ गहू, तांदळासह तुरीच्या डाळीचाच पुरवठा केला जात आहे, पण त्यात इतर जीवनावश्यक वस्तू नसल्याने शेतकरी नाराज झालेले आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।